आपण बघतोय की ही दोन दृश्य पाहतोय। ही थेट दृश्य आहे सह्याद्री अतिथीगृहाच्या इथली। आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचताना आपण पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। अवघ्या काही क्षणांच्या आधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी पोहोचताना आपण बघतोय। हे सगळे नेते आता महायुतीमधल्या या तीनही महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे। अमित शहा यांच्यासोबत सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे तीनही नेते आहेत भाजपचे आणि या तिघांसोबत आता चर्चा होईल। मंत्रिमंडळाच्या विषयी सुद्धा चर्चा होऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते। तर अवघा 1 तास उरलेला आहे शपथविधीसाठी आणि या शपथविधीच्या आधी या घडामोडींना काहीसा वेग आलेला आपण बघतोय। सह्याद्री अतिथीगृहावरती ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचताना आपण पाहतोय। नाही जाणार सीएमपी नाही जात, सीएम नाही जाणार म्हणले। पुन्हा जाऊयात, मिकी घई आमच्या सोबत आपले प्रतिनिधी। मोदींना घेण्यासाठी झालात का? जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही थेट आझाद मैदानावर जाणार आहोत। खूप उशीर झालेला आहे आणि त्यामुळे तिथं पोहोचूनच त्यानंतर भेटू, चर्चा करू। मात्र आता तरी आपण बघतोय सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा पोहोचलेले आहेत। या ठिकाणी येण्याची शक्यता होती, मात्र एकनाथ शिंदे या ठिकाणी थेट आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। आतापर्यंत स्पष्ट नव्हतं की एकनाथ शिंदे जातील, काय करतील, काय भूमिका असेल। मात्र आता एकनाथ शिंदे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। संपूर्ण ताफा या ठिकाणी त्यांचा गेलेला आहे आणि आपण बघतोय की अमित शहांना भेटणार होते ह्याची शक्यता होती, मात्र वेळ खूप झालेला आहे आणि आता त्यांना तिथं जाणं, तिथं आझाद मैदानावर पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ते निघालेले आहेत, कारण काही वेळातच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पोहोचणार आहेत। या दृष्टीने आता आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। यामिनी अगदी 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 मिकी, तुम्ही असं सोबत राहा। आपण ही काही थेट दृश्य आझाद मैदानावरची बघतोय। सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या कुटुंबियांसोबत